नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्स. सोनसोडो कब्रस्तानच्या जागेवरून नवा वाद. रेखांकन पूर्व नोटीस न पाठवल्यानं नाराजी. राय आणि बोर्डा येथे लोकांचा आक्षेप. वाट कोणती हेही स्पष्ट नाही. वेळसावमध्ये तणाव. रेल्वेचं काम रोखलं. वेळ देऊनही उपजिल्हाधिकारी पाहणीसाठी अनुपस्थित. स्थानिक आमदारही घटनास्थळी दिसले नाहीत. स्थानिकांमध्ये संतापाची लाट. सरकारी अधिकाऱ्याच्या वर्तनाचा स्थानिकांकडून निषेध. गोव्यात हॉटेल लॉजच्या इनआउटवर आता पोलिसांचं लक्ष. पथिक सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू. गोवा पोलीस घेणार अहमदाबाद पोलिसांनी तयार केलेलं पथिक सॉफ्टवेअरची मदत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल. हरमल समुद्रकिनारी पेडणे पोलिसांची कारवाई. 4 विदेशीसह एका देशी पर्यटक विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल. बेकायदेशीरपणे व्यवसाय केल्यानं पोलिसांनी पकडलं. आमदार जित आरोलकरांच्या सूचनेनंतर कारवाई. ड्रग्ज तस्करीत महिलांचाही सहभाग. मुंबईच्या वृद्धाला पणजीत बेड्या. 824.7 ग्रॅम गांजासह रंगेहात पकडलं. हिलटॉप नाईट क्लब मालक स्टीव्ह डिसोजाला हैदराबाद पोलिसांकडून पुन्हा अटक. पीट NDPS कायद्याअंतर्गत घेतलं ताब्यात. आणि केंद्राचा पेटारा उघडणार. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा. 6 एप्रिलपर्यंत चालणार अधिवेशन. केंद्रीय संसद कामकाज मंत्री प्रल्हाद जोशींची माहिती. सोनसोडो येथे कब्रस्तानच्या सीमांकनाच्या वेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कब्रस्तानकडे जाणारी वाट देण्यास बाजूच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी नकार देत कुंपण घालून वाट बंद केली आहे. पाहूयात. आमकां कारबासन नाक म्हणून आमी आनी नॉर तेका सर्वे करपाक माडाय ना. आवर ओनली इशू इज दे हॅव गॉट नो एक्सेस गो टू दॅट पॉइंट. सो दे हॅव नॉट इंटरमिडिएट फॉर द राय पंचायत और फाब्रिका नॉर एज बोर्डा फाब्रिका. आमगे इशू आहा तो दोगांक विचार पळय. जस्ट गिव द इन्फॉर्मेशन सेइंग दॅट वी आर गोइंग टू कम फॉर डिमार्केशन. Secondly, we are not against for Karbastan because we have already asked for 3 communities. Let the government decide. When Parikar was there, CM, we met him at Altino, saying that Garache Karbastan Kurpa because they themselves at that community has already themselves saying that the barrier ground is not member. It's a rocky land. आज परिकाराने सांगले की आपण तुम्ही कर्बस्तान आणा. कर्बस्तान आपण पण आणि ही हॅज ऑलरेडी कॅन्सल दॅट. आय डोंट नो हाऊ दॅट गव्हर्नमेंट हॅज टेकन यू टर्न राईट नाव. सो लेट एव्हरीवन टेक द स्टेक होल्डर्स इन कॉन्फिडन्स आणि ते सर्वे करते. वी हॅव गॉट नो इशू. आयज आमी हिंगा डिमार्केशन आहा म्हणून सांगलोलें आमकां वयर कब्रस्तान येता म्हूण. पूण आमचे प्रश्न हो आमकां इंटिमेशन कित्याक ना. तुम्ही बेश्टेच कोणाचे प्रॉपर्टी एंटर जावंक जायना. डिमार्केशन आमी एगेन्स्ट ना म्हूण कब्रस्तान येता म्हूण एगेन्स्ट ना. वी आर फॉर दॅट. पूण आमगे इतलोच एक प्रश्न, बाबा तुमी आमकां इंटिमेट करा आनी जरी तर आमची प्रॉपर्टी एक्वायर बी केलो आहा जाल्यार आमकां ऑर्डर दाखोवया. ऑर्डरीन ती आमची सर्वे नंबर मेन्शन केल्लो आसूंक जाय. तितलेंच आमचे प्रश्न. कितेंय तुमी करा बट गो इट लिगली. सगळे सारखे कायद्याचेर करात. कायदे आमकां लोकांकूच न्ही तुमकांय लागतात. आमची प्रॉपर्टी एंटर जातलो जाल्यार आमकां इंटिमेशन करा. आमी डिमार्केशन कोत्तात. आमची प्रॉपर्टीन फाब्रिकाचे चर्चीक व पॅरिशीक नोटीस येवंक जाय. देन ओन्ली यू कॅन एंटर आवर प्रॉपर्टी. अदरवायज वी वील ऑब्जेक्ट फॉर इट. We are not against for Karbastan. तुम्ही ना म्हणा तुम्ही इंटिमेशन येईल ना म्हणून आज केस कोण कळलं तुमका. आमकां बाय रिलायबल सोर्सीस कोणें जाल्यार सांगला बाबा हिंगा तेका लागून आमी येयल्ले. आनी लोकांहून सुबेज पुलीस फोर्स आसा. पुलीस फोर्स कित्याक आमी ऑब्जेक्ट करनात. आमी सांगतात आमची प्रॉपर्टी एंटर जातो जाल्यार आमकां इंटिमेशन दिया. डिमार्केशन कोण करपाक पाहिजे. I think municipality who that I don't know.
बट हुएवर मे बी पुलीस येईल कित्याक ना जाल्यार कोणागे आमी property- येयल्या एक बरें आहा कोणागे प्रॉपर्टी डिमार्केट करपाक सोदताय ते आता त्यांनी गव्हर्मेंटान एक्वायर केल्ली आसा 3 कम्युनिटीजांक ते म्हणटा जमीन दिला पूण तांकां एक्सेस तेणी माग केला ना आमकां खबर ना बट ते डिमार्केशन करून ते आयज येता म्हणलोले तेका लागून आमचे प्रॉपर्टीन आमकां जशे नोटीस ना ते पासत आमी म्हणले आमची प्रॉपर्टी एंटर करून दिनाय टू नोटीस धाड थ्रू प्रॉपर चॅनल नोटीस धाड आमकां आमी वी वील कॉपरेट विथ यू नो इश्यू तो तुमी तें करनासतना यू कॅन जस्ट ट्रस्पास अवर प्रॉपर्टी फाल तुमची प्रॉपर्टी त्यांच्या लँड रोडा खातीर मागली जाल्यार say that committee has to decide or the parishioners will decide. आयज आमी म्हणटात सगळेच म्हणटात की आमी तेंचे प्रोजेक्टाक एगेन्स्ट ना वी आर फॉर दॅट बट यू हॅव टू गो सिस्टमॅटिकली लिगली. वेळसाव येथे शुक्रवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. खासगी जागेत रेल्वे विकास निगम अतिक्रमण करून सुरू केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी वेळ देऊनही उपस्थिती न दाखवल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. वेळसाव येथे रेल्वे विकास निगम आणि रहिवासी यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. रेल्वे विकास निगमचा कंत्राटदार कोणत्याही वर्क ऑर्डर किंवा कागदपत्राशिवाय काम करत आहे. त्याशिवाय तेथील खासगी जमिनींमध्ये ते अतिक्रमण करत असल्याचा दावा संबंधित रहिवासी करतायत. या प्रकरणी रहिवासी व भाटकारांना वेळसाव पंचायतीकडे तक्रार केल्यावर सरपंचांनी रेल्वेला काम बंद करण्यासंबंधी नोटीस दिली. तथापि रेल्वेच्या कंत्राटदारानं काम सुरूच ठेवलंय. कंत्राटदाराचे कामगार खासगी जागेत जाऊन काम सुरू करू लागल्यानं रहिवाशांनी संताप केला. या प्रकरणी वेळसाव रहिवाशांच्या खासगी जागेत रेल्वे विकास निगम अतिक्रमण करून बांधकाम करत असल्याचा दावा करून नागरिकांनी रेल्वे विकास निगमच्या कामगारांना बुधवारी काम करण्यापासून रोखलं. तत्पूर्वी आपल्या जमिनीमध्ये रेल्वेनं अतिक्रमण केलं असल्याचा दावा करून आपल्या जमिनीत बॅरिगेट्स उभारणाऱ्या शार्लिन बार्रेटो यांचं काम पोलिसांनी बंद पाडलं. त्यामुळे तिथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी वादाची दखल घेताना 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करण्याचं स्थानिकांना आश्वासन दिलं होतं. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला शब्द न पाळल्यानं पुन्हा एकदा वेळसाव येथे तणाव पाहायला मिळाला. सरकारी अधिकाऱ्याच्या या वर्तनाचा निषेध करताना उपस्थितांनी संताप व्यक्त केलाय. अतिक्रमण करणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराविरोधात कारवाई होण्याची गरज असल्याची मागणी उपस्थितांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. आता आम्ही हिंगा स्टेटस को मेंटेन केला आणि द विलेजर्स विल एन्श्योर 60+ ऑर्गनायझेशन has expressed support to Goinso Equot in this fight. We are not alone. So we will ensure that status quo is maintained, that no encouragement, there is no criminal trespass will be allowed. We have already spoken to our legal team. They are ready, and so are the people are ready as well. So it is a very clear message that you will not allow double tracking anywhere across the area. No, we will not allow. No matter what. तुमकां दिश्टी पडटा ही घरां. मोस्ट ऑफ द हाऊसेस वर बिल्ट बिफोर द रेल्वेज कुड ले द ट्रॅक्स. आतां हांगा मातशी तुमकां इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिता. हे पळय ट्रॅक्स ले केल्ले ते आमी हिस्ट्रीन शिकयला. एक कंपनी ईस्ट इंडिया कंपनी, ते कंपनीन हे ट्रॅक्स ले केल्ले 1889 हे ट्रॅक्स ले केल्ले आनी तेन्ना लँड एक्वायर करूंक ना. पुर्तुगेज सरकारान जेन्ना ह्या प्रॉपर्टी ओनर्सांक अप्रोच जाले ताणें सांगलें आमकां मातसो जागो दी हे ट्रॅक्स ले करपाक. सो द ओनरशीप इज स्टील विथ द विलेजर्स हू ओन द प्रॉपर्टी. आतां हे जबरदस्ती आनी एक ट्रॅक घालूंक सोदता इन द प्रॉपर्टी वीच बिलोंग्स टू द पीपल. सो लोकांनी कितें सांगलें आयज जो जमो जाल्लो आसा, इवन पंचायत, इवन द लोकल लिडर्स हॅव टोल्ड की बाबा तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन यात मरे, तुमचे ओनरशिप डॉक्युमेंट्स घेऊन यात आणि मागीर आमी भासाभास करया. बट हो सरकार आयज जबरदस्ती ट्रॅक्स घालूंक सोदता. The villagers
have a problem, they only turn back to us because we are the elected members of this village and we have all the right to fight for our village. Okay. Now there was a complaint that came to us that the RVNL, the railways had encroached into their people's property. So I issued a stop work notice for them. Okay, and I feel it is my duty, and I feel it's the duty of the deputy collector to come on the ground, see the reality. He is telling the railway authorities to do the work without any plan. There is no demarcation done. So let him come on the ground with a plan, show it to the people also, so that people also are aware what will happen and what is happening now, and we also can take action accordingly. This is a people-centric government. People are most important and they should tell us what is happening in our villages. But everything is silent. Why are they silent? Because they know that what they are doing is going to destroy the lives of the people, going to destroy our environment, our houses. Do you know, now that take that house behind you. The people, the residents of that house are not going to be able to live in that house. Where are they going to go? Has the government decided anything? Has the government carried out a study to find out what the impact of what they are doing will be on the lives of the people? Nothing is done. Why are we being treated as second-class citizens? होल्ड करता म्हाका दिसता तेणें क्लियरली दाखयलेलें आसा की तो इन कनायवन्स विथ RVNL आसा म्हणून जे पळय इलिगल काम करता ते तो तांकां सपोर्ट करता. आमचे प्रेसिडेंटान सांगलेलें आसा की लॉ म्हणून पाडपाक लोक भायर येवचे पडटा. म्हळ्यार द ऑथॉरिटीज हे फेल्ड कंप्लिटली टू अपहोल्ड द लॉ. एवरी डिपार्टमेंट इज अ फेलियर. सो आमी कलेक्टर जो मुरगांवचो हेड आसा तेणेन हें जे इलिगल काम चलता, एक्विजिशन जावना या टेंडर ना या कोणाक खबर ना, प्लॅन ना, खूंय बांदता, आपणाचे कोणाच्या बाटान गेले, ट्रस्पास केले, फावंडेशन घातलो, रस्तो बांदलो, न्हंय पुरयता, झाडां कातरता, एक जंगल राज कसो जालोलो आसा. सो हांव मागता कलेक्टराक आनी हॉनरेबल CMाक तेणेनूच सांगलेलें की CEC रिपोर्ट येयलो जाल्यार CEC कितें म्हणटा तें आमी एज पर दॅट वयतले. CEC म्हणल्यार डबल ट्रॅकिंग नाका. सुप्रीम कोर्टाचो ऑर्डर आयला, डबल ट्रॅकिंग स्क्रॅप केलो, कॅसल रॉक आनी कुले, तोरी पासून हे ट्रॅक बांदता. तोरी पासून सरकार हो आयकना, हो कोणाच्या प्रेशरार आसा, या हो सरकार लोकांक रिप्रेझेंट करता या फ्यू क्रॉनिक कॅपिटलिस्ट रिप्रेझेंट करता. हे क्लियर सिद्ध जाता की हो सरकार लोकांचो न्हू. बाबा एज अ पार्टी आमचे MLA एसेंब्लीन हो सदांच काडटा पॉयंट. लास्ट टायम सुद्दां काडिल्लो. पूण हें सरकार जें आहा पळय जेन्ना येता तेन्ना धांवता, एसेंब्ली कर्टेल करता. ह्या फावट ती एसेंब्ली आदी 4 दीस दवरल्या. प्रायवेट मेंबर बील घालपाक मेळना तुका, प्रायवेट मेंबर रेजोल्युशन घालपाक मेळना. आनी पावलाक हें सरकार जें आहा तें गोंयकाराचो आवाज हो दामता. आतां हांगा प्रायवेट प्रॉपर्टीन जेन्ना काम चालू आहा, दिसाचे सोड रातचे सुद्दां ते काम करता. लोकांची कंप्लेंट सरपंच जर डेप्युटी कलेक्टरा कडेन वता आनी डेप्युटी कलेक्टर स्वता आज अपॉइंटमेंट दिता की आपूण फिजिकली येवन सायटीर पळयता, जाल्यार हो डेप्युटी कलेक्टर आज खंय मिसींग आहा. म्हळ्यार हाजे वयल्यान सिद्ध जाता की हे सरकार जें आहा पळय ती सगळी गव्हर्मेंट मशिनरी कंट्रोल करता आपल्या हातीन. नाल्यार डेप्युटी कलेक्टरान हाजेर उत्तर दिवचें. आज जर तुवें लोकांक हांगा टायम दिल्लो जाल्यार तूं कित्याक येवना. आनी आतां तो फोनार आमदाराक सांगता की आपूण आपली टीम धाडटा. टीम कित्याक? वेन यू हॅव गिवन अ एश्युरन्स की तूं हांगा येवन आपूण पळयतलो तेन्ना तुवें येवपाक जाय. दुसरे हांगाचो इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव ज्या लोकांनी मतां दिवन ताका निवडून हाडला तोय ना. आज अक्षरशा जेन्ना डेमोक्रेसीन कितें जाता, जेन्ना एक सरकार येता, जेन्ना एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आसता, ते लोकांचे मुद्दे, लोकांचे प्रश्न, लोकांचे इश्यूज हे सॉल्व करपा लागून आसता. हांगा परिस्थिती आज गोंयान अशी जाल्या की प्रत्येक गोष्टीक आज लोकांक रस्त्यार येवचें पडटा. सो लोकांक जर तर स्वता रस्त्यार येवन जर आपले प्रॉब्लमां जर सॉल्व करची पडली जाल्यार हे इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आनी हे सरकार जाय कित्याक? रिजायन जावचे 33 लोकांनी. जे 33 म्हळ्यार इन्क्लुडींग हांगाचो आमदार जो ताका सपोर्ट करता पळय, अरे जायना जाल्यार सोडा. आमच्या हातीन ती आपींग करून दाखयता.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलीस, अहमदाबाद पोलिसांनी विकसित केलेलं पथिक सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत असल्याचं उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले आहेत. या सॉफ्टवेअरचा उद्देश हॉटेल्स, लॉजमध्ये चेक इन चेकआउट करणाऱ्या पाहुण्यांचा डिजिटली शोधण्यायोग्य डेटाबेस तयार करणं हा आहे. मोठ्या प्रमाणात वाढती गुन्हेगारी प्रकरणं रोखण्याकरिता याची मदत होणार असल्याचंही वाल्सन यांनी सांगितलंय. In some hotels or whether they are present in some in Goa. We have noticed some people come here, they stay here, they stay in the hotels, they commit crime and then they leave the area. Once a crime is committed, once the police comes to the scene and once investigation is happening, then we get to know they had stayed in this particular hotel. For example, during Christmas and New Year, Kalangurt police station, Kolwale police station in south, Kolwa police station in south, then Anjuna police station in north. Totally we are arrested, Goa police are arrested close to 70 criminals, all mobile thieves, and they primarily targeted tourists. They came to Goa just to target tourists, but we were successful in apprehending them. How did we track them? We initially caught one person, and when we interrogated that person, we got to know they were staying in these hotels, in these places, and we went and caught them. Once we implement this software, and if any of the thieves or any of the criminal elements have if any of the criminals has got any antecedents of crime, or if any of the suspects have been already come into the radar of the police department either in Gujarat or in Goa, once a person comes to Goa and tries to get into any of the hotels or restaurants, the software will give a bus to the concerned police officer as well as the administration officer of the concerned hotelier or the restaurant. It also helps us to keep a track of any criminal elements. For example, we get to know like somebody is having any criminal intention, or we doubt that this person is present in Goa. We can, in the software, we can give a intimation to all the hotels through this software that this person is suspect. And the software, if that person comes to that restaurant and if we are actually filling in this software, the software will give an information or a bus to the police officer that this person is checked in. So instead of doing a case and doing a postmortem and catching into the criminals, we are able to catch the criminals before they are able to commit the crime. So prevention is the primary aim of this software, and better detection. Prevention and better detection. That is what we aim to achieve by implementing this software. Our Shastras say Atithi Devo Bhava. But it is not always the same. Sometimes an Atithi can be an Asura also. He can be a bad element also. He can be antisocial element also. And they do stay in hotels, guest houses, villas, and our past experience and past investigative experience shows that many of the terrorists which were later arrested either by us or by the Western countries, they had at one time or the other, they had stayed even in Goa also. So therefore, the national security assumes paramount importance. Business is also important because if you prosper, the state prospers. If you make money, the state makes money in the form of revenue, as taxes, as fees, as licenses. So therefore, we also want that your business should prosper and there should be no blot on your fair name of the institution, fair name of the hotel. And one of the great philosophers of 18th century has said that public safety is the most important duty of a state. So therefore, we want
that you should also contribute your bit to maintenance of national security, maintenance of public order, and also public safety. हर्मल समुद्रकिनारी बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या विदेशी पर्यटकांवर पेडणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आमदार जीत आरोलकर यांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हर्मल किनारी भागात मोठ्या प्रमाणात संध्याकाळी विदेशी पर्यटक वेगवेगळ्या माध्यमातून आपलं साहित्य आणि वेगवेगळ्या सामानाचा बाजार भरून अतिक्रमण करतायत. याची दखल घेऊन आमदार जीत आरोलकरांनी गुरुवारी हर्मल किनारी भागात भेट देऊन विदेशींच्या मार्केट भरलेल्या ठिकाणी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. केवळ पर्यटक म्हणून पर्यटकांनी अवश्य किनारी भागात यावं, परंतु पर्यटनाच्या नावाखाली पर्यटकांनी व्यवसाय करू नये असं आमदार जीत आरोलकरांनी गुरुवारी पर्यटकांना सुनावलं. यानंतर पोलिसांनी दखल घेत लगोलग कारवाई करत विदेशींचे मार्केट उधळून लावलं. अखेर शुक्रवारी या सर्व विदेशी पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्या पर्यटकांमध्ये 3 रशियन, 1 नायजेरियन या विदेशी नागरिकांसह एका तामिळनाडूतील व्यक्तीचा समावेश आहे. हॅलो हॅलो सर, हांव मकबूल उलयतां. हय सर. काल तुमी त्या हर्मल बिचाचेर विजीट केल्या आणि एक टुरिस्टांक कितें तरी तुमी धरून दिले, तेंचे कितें तरी गुन्हा नोंद केलेले आसात, बरोबर न्ही? हय हय. एक्चुअली कितें घडलें सर थंय? काय ना, ते खूप तेंप जालं थंयसर. म्हाका एक्चुअली काल सकाळी आमची स्थानिक महिला पळय ते बिझनेस करतात, आडसारां विकतात, कॉर्न्स आणि ते हे करतात पळय स्टॉल्स घेऊन. सो तेंच्यांनी येऊन कंप्लेंट केली की आम्ही जो बिझनेस करतात तो हे फॉरेनर्स थंय येऊन आमचो बिझनेस डिस्टर्ब करतात म्हणून. आणि आम्ही जे स्टॉल्स घालतात ते आमकां कार्ड म्हणतात, फॉरेनर्स आमकां कार्ड म्हणतात. म्हणजे ते स्थानिक जाल्ले भशेन जाले आणि आमचे लोक थंयसर आहात ते भायले जाल्ले कशे जाले. सो तेका लागून मुद्दम हांव इन्स्पेक्शनाक गेल्लो थंयसर, एकटोच गेल्लो. सो पूण पुलीस ते आसलेले उबे, म्हणजे सायडीक दवरलेले तांकां. सो ते इन्स्पेक्शन करताना पळयलें जाल्यार ते थोडी कंटिन्यू आख्खे मार्केटूच फॉरेनरांनी घातला. आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट अशें आहा की थंयसर सँडविचीस, बर्गर्स अशे ते रेवीन थंयसर हे करून विकतात. सो खाणाचे हे थंयसर विकप रॉंग, आणि ते सुद्धा बिचार बसून. सो तेका लागून मागीर पुलिसांक आपयले आणि तांकां क्लियर करपाक लायले थंयसर. आणि कित्याक अशें जर चल्लें म्हणजे आमी फॉरेनर्स म्हणटात ते येतात कित्याक हांगासर, हांगा एन्जॉय करपाक, टुरिस्ट म्हणून येता, बिझनेसमॅन म्हणून येयनात. जर फॉरेनर्स हांगा येवन बिझनेस करूंक लागले जाल्यार आमचे स्थानिक कितें करतले, तो प्रश्न येता. तेका लागून काल तांकां पुलिसांक स्ट्रिक्टली सांगला ते एक्शन घ्या आणि क्लियर करा म्हणून. आणि एक कोणी तरी म्हणटाले की पोलीस थंय नाशिल्ले म्हणून कितें तरी. ना पुलीस आसले. हांवेनूच पुलिसांक मातशें पयस राव म्हटलें, कित्याक थंय पुलीस दिसले उपरांत पळटात ते. तेका लागून मातशें पुलिसांक पयस दवरलेले. येस येस. तो कॉल करतकच पुलीस येयले. नमस्कार, मी आहे पेडणे पोलीस स्थानकाजवळ. काल संध्याकाळी हर्मल समुद्र किनाऱ्यावर जे बेकायदेशीररित्या सामान विक्री करणाऱ्या 5 विदेशी पर्यटकांवर कारवाई करण्यात आलेली आहे, गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल स्थानिक पोलीस तिथे हजर होत्या, त्याचबरोबर तिथे स्थानिक आमदारही पोचल्या आणि स्थानिकांनी सांगितल्यानंतर आमदाराने लगेच पोलिसांना कळवलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदर इथे स्थानिकांच्या काही जणांचे असेही म्हणणे आहे की तिथे स्थानिकही काही प्रमाणात त्यांना सपोर्ट करत आहेत आणि काही जण आहेत ते त्यांच्या विरोधात तक्रार देत आहेत म्हणून सध्या आम्हाला माहिती मिळते. एकंदर पेडणे पोलीस स्थानकाने 5 विदेशी पर्यटकांवर कारवाई किंवा गुन्हा नोंद केल्याची सध्या आम्हाला माहिती मिळते. हर्मल किनारी भागात मोठ्या प्रमाणात संध्याकाळी 5 ते 7:30 पर्यंत विदेशी पर्यटक आपलं मार्केट भरवून व्यवसाय करतात. आज जर पर्यटकच व्यावसायिक बनले तर स्थानिकांनी काय करावं असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. साखळीत महादाई बचाव सभेला दिलेली परवानगी साखळी पालिकेनं मागे घेतल्यानं आंदोलक आक्रमक झाले आहेत. पालिका मंडळाला विश्वासात न घेता कुणाच्या दबावाखाली येत पालिकेनं हा निर्णय घेतल्याचा आरोप साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी केलाय. सावळ यांच्या या आरोपानंतर साखळीचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकरांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात ते काय म्हणाले. ॲप्लिकेशन येयलेले फ्रॉम एन ॲप्लिकंट सेइंग दॅट ही रिक्वायर्स साखळी म्युनिसिपल ग्राउंड फॉर ऑर्गनायझिंग ओपिनियन पोल डे सेलिब्रेशन. सो फॉर दिस पर्पज आम्ही परमिशन इश्यू केलेली ऑन 9th. ओके, इट वॉज अ कंडिशनल परमिशन विच वी हॅड इश्यूड. तिथून आम्ही कंडिशन घातले की डेप्युटी कलेक्टराचे परमिशन घेतलं और अँड ट्रॅफिक सेलाचा बिफोर कमेन्समेंट ऑफ द इव्हेंट. ऑल्सो देर वॉज अ कंडिशन स्टिप्युलेटेड इन दॅट
NOC, saying that if there is any objection, then the conditional NOC would be revoked. पळय मंडे जो आहा, मंडे सांखळी बाजार जो जाता तुकाय खबर आसतलो. हांगा सांखळे ग्राउंड जो आहा आनी सांखळे मार्केट जो आहा, इट्स एडजॉयनिंग, इट्स विदीन द पेरिफेरी ऑफ द म्युनिसिपल ग्राउंड. सो खूब कमोशन जाता, एक्चुअली ट्रॅफिक कंजेशन खूब जाता. चेअरपर्सनाकूय खबर आहा तो, ही इज बीन ऑल्सो प्लेइंग अ व्हेरी एक्टीव रोल टू रिड्यूस दॅट कमोशन एंड ट्रॅफिक कंजेशन. लोकांकूय खूब त्रास जाता, लोकां कडल्यान सुद्दां आमकां खूब कंप्लेनी येता की एंट्री एक्झिट पॉयंट्स जी आहा पळय हेजी मार्केटाक वचपाची आनी येवपाची ती क्लोज जाता, खऱ्यांनीच क्लोज जाता. आनी purely because of this reason, even the organizers who are organizing this event, they would be having a really tough time to manage the traffic and to get parking near around the periphery of the municipal ground. So because of this very reason, we had revoked that conditional NOC which we had issued. If they are organizing the event on any other day, there is no problem whatsoever. Monday सोडून आनी खंयचो दीस जर येता, I think it's just a coincidence that opinion poll day and Monday market दोन्ही एकाच दिसा जाल्लेले आहा. But that's what I told my dealing hand also, that to tell the applicant whoever had applied for the ground permission that apart from Monday आणि खंयचो दीस जर ते दवरता हो प्रोग्राम, we are fine with it. There is no issue. तुमकां कोणी एप्लिकेशन बी केल्ले की प्रॉब्लेम बी जातलो म्हणून मार्केटात? सांखळी व्यापारी संघटना, मार्केटाची एक सांखळी व्यापारी संघटना, तेंचे कडल्यान आमकां एक रिटन कंप्लेन येयलेली आसा एंड दे हॅड अप्रोच्ड अस ऑल्सो दॅट तेंच्यांनी तेच म्हटलेलो, तेंच्यांनी तोच इश्यू रेज केल्लो की मंडे मार्केट असलेल्या कारणान इट वूड क्रिएट अ लॉट ऑफ प्रॉब्लम फॉर द local vendors as well as the public. So which is a genuine concern I feel, because सगळ्यांक खबर आहा सांखळे मार्केट आनी सांखळे ग्राउंड जो आहा, दे आर बोथ एडजॉयनिंग आनी थंयची जी पार्किंग स्पेसीस आहा ग्राउंडा कडली, दॅट इज ऑक्युपायड बाय द कस्टमर्स हू कम टू द मार्केट. सो being such a massive rally or event, I think it would create a lot of commotion, and purely because of this reason and this. 16 जानेवारी 2023 सोमवारी साखळी म्युन्सिपाल्टी येथे सेव म्हादई हा कार्यक्रम होणार होता आणि त्याची काल साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी परमिशन रिवोक केली आहे. तो एकूण प्रकार जो आहे तो असा आहे की मागच्या मंगळवारी आदित्य भंगे नावाच्या इसमाने साखळी नगरपालिकेत 16 तारखेला ओपिनियन पोल साजरा करण्यासाठी परमिशन मागितली होती आणि तो ओपिनियन पोल साजरा करण्यासाठी साखळी नगरपालिकेने त्याला परमिशन दिली होती. पण काल 12 तारखेला व्यापारी संघटना जी आहे, साखळीची व्यापारी संघटना, त्यांनी एक निवेदन सादर केलं मुख्याधिकाऱ्यांकडे, कबीर शिरगावकर यांच्याकडे, आणि त्यांना सांगितलं की सोमवार हा बाजाराचा दिवस असल्यामुळे आणि बाजारात गर्दी असते, त्यामुळे जर हा कार्यक्रम झाला तर त्यामुळे बाजारावर ताण येईल, बाजाराच्या वाहतुकीवर ताण येईल, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा असा निवेदन सादर केलं आणि त्यावर कबीर शिरगावकर यांनी ती जी परमिशन होती ती रिवोक केली. या संदर्भात आम्ही आज साखळी नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांची बातचीत केली. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी आदित्य भंगे ह्या इसमाने परमिशन मागितली होती ओपिनियन पोल साजरा करण्यासाठी, तर त्या ओपिनियन पोलला परमिशन देताना त्या परमिशनमध्ये आम्ही हे नमूद केलं होतं की जर कुठल्या संघटनांनी किंवा कुठल्याही प्रकारचा गैरकृत्य आम्हाला दिसून आढळलं तर ती परमिशन तिथल्या तिथे रिवोक केली जाईल. आणि ह्या पॉइंटवर त्यांनी काल ही परमिशन जी आहे ती रिवोक केलेली आहे असं साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांचं म्हणणं आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही कुठल्या दबावाखाली ही केलेली आहे का, तर त्यांनी म्हटलं की आपल्यावर कुणाचाच दबाव नव्हता आणि टोटली सोमवारी साखळी बाजाराचा विचार करूनच ही जी परमिशन आहे ती रिवोक केलेली आहे. त्याबरोबरच त्यांनी असं म्हटलं आहे की सोमवार दिवस वगळता अजून कुठल्याही दिवशी जर त्यांना कार्यक्रम करायचा असेल तर
ते करू शकतात, त्याच्याबद्दल काही गैरसोय नाही, पण सोमवारी ते करू शकत नाही असा कबीर शिरगावकर यांचं म्हणणं आहे. मुळात आता बघायला गेलं तर हा जो सेव मादई हा कार्यक्रम होणार होता सोमवारी 16 जानेवारीला साखळी म्युन्सिपल ग्राउंडवर, तर परमिशन काढताना सेव मादई या नावाने न काढता ओपिनियन पोल ह्या नावाने का काढली गेली असा एक प्रश्न इथून उपस्थित होतो. ज्यामुळे ओपिनियन पोल ह्या कार्यक्रमासाठी परमिशन दिली होती, तसंच ओपिनियन पोल साजरा करताना जर परमिशन दिली तर त्यावेळी सोमवार हा बाजाराचा दिवस आहे की नाही हे पण लक्षात घेतलं गेलं नाही का, किंवा कोण याला जबाबदार आहे, किंवा कोणाच्या गैर समजुतीमुळे हा प्रकार घडला आहे, असे वेगवेगळे प्रश्न यावर उपस्थित होत आहे. उत्तर गोव्यात गुन्हेगारी कारवायांवर वचक ठेवण्यासाठी आणि गावागावात पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती दाखवण्याकरता बीट पेट्रोलिंग उपक्रम पोलिसांनी राबवला आहे. कोलवाळ गणेशनगर येथे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी गुरुवारी रात्री या उपक्रमात सहभागी होऊन विशेष सूचना दिल्या आहेत. बेसिकली दिस इज न्यू सिस्टम इंट्रोड्यूस्ड बाय नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट पुलिस. हम लोग पुलिस स्टेशन में पुलिस SHO PI मॉर्निंग और इवनिंग को स्टाफ का ब्रीफिंग करते हैं. तो इंस्टेड ऑफ डूइंग द ब्रीफिंग इन द पुलिस स्टेशन, हम लोग शाम की ब्रीफिंग अभी एरिया में करते. एक दिन एक बीट में रेजिडेंशियल एरिया में जहाँ पे लोग रहते हैं वहाँ पे ब्रीफिंग होता है. तो इससे क्या होता है कि पुलिस का प्रेजेंस भी रहता है. लोगों को कोई दिक्कत है उस एरिया को तो डायरेक्ट SHO से मिल सकते हैं, डायरेक्ट ऑफिसर से बात करते हैं. इट्स बेसिकली एन इनिशिएटिव टू हैव मोर इंटरेक्शन बिटवीन द पुलिस एंड द पब्लिक और पुलिस प्रेजेंस एरिया में दिखाने के लिए, और पुलिस कम्युनिटी पुलिसिंग इनिशिएटिव भी है नॉर्थ डिस्ट्रिक्ट पुलिस. सभी पुलिस स्टेशन में होगा? या इन ऑल द नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट पुलिस वी आर डूइंग दिस. सेंट्रली एक ऑर्डर मैंने किया है कि हर पुलिस स्टेशन SHO एक दिन एक बीट में जाके वो ब्रीफिंग करेंगे. वो बीट में जो क्राउडेड एरिया जो लोग रहता है या क्राइम प्रोन एरिया वहाँ पे जाके करते हैं. ये फर्स्ट दिस इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड. ही बरी सिस्टम आमची एक्चुअली. कित्याक लोकांक पब्लीक जे आहा न्हू तांकां एक हें येता, अवेरनेस येता की जे क्रिमिनल्स आनी कोण आहात ते अशें दिसून झप करून ते लागीं रावनात, ते पळटात. म्हणजे तांकां एडवान्स भंय दिसता, कित्याक तांकां कळना की ते कित्याक लागून पुलीस येयले हांगा. ते समजता की आपणाकूच धरून येयले म्हणून तेका लागून ते लागीं रावनात, ते पळोवंक सोदतात. आनी लोकांचें कितें आहा न्हू तें आमकां बरें कळटा की तांकां कितें जाय तें. इन केस तेंचो कितें प्रॉब्लम आहा ते आमकां डायरेक्ट सांगूंक शकता. म्हणजे आतां कळटा पुलीस आमकां कळ्ळें न्हू तांकां की लागीं पुलीस आहात, तांकां आमी डायरेक्ट सांगूंक शकता. थोडे पुलीस नांव येवपाक मातशे फाटीं करतात, पूण ते हांगा कितें आतां इन फिल्डार ते आमकां डायरेक्ट येवन सांगतात कितें तेंचें कितें प्रॉब्लम आहा ते. ताका लागून मातशें सिस्टम बरी आहा. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.